समाजाचं काय देणं लागत असतो, समाजासाठी काय तर केलं पाहिजे ही कल्पना असली पाहिजे. आपल्या ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलेलो आहे त्या समाजाबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे. समाज आपला लपवला नाही पाहिजे. म्हणून मी उद्योजक या नात्याने मी तुम्हाला दोन शब्द सांगतो की मी आपल्या समाजातील काही लोकांना संघ घेऊन चाललेलो आहे. असंच तुम्ही समाजासाठी काय तर करावं एवढं करून माझे दोन शब्द संपवत आहे. जय महाराज. पूर्वक अभिनंदन. यानंतर नगरसेवक धनंजय जाधव यांचा सत्कार महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय प्रल्हाद आयवळेकर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी माननीय एकनाथ दावीर यांना विनंती करतो, आपले राष्ट्रीय नेते त्यांना विनंती करतो माननीय नगरसेविका मनीषाताई घाटे यांचा सत्कार त्यांनी करावा. मनीषाताई आणि धनंजय हे दोघंही आपल्या सगळ्या कार्यक्रमाला असतात. विद्यार्थी सत्कारापासून असेल वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये छोट्या मोठ्या याच्यामध्ये आपल्याला नेहमी बरोबर असतात. त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. या ठिकाणी मी मनीषाताईंना विनंती करतो की त्यांनी आम्हाला 2 मिनिटं मार्गदर्शन करावे. सर्व कोलार समाजातील नेते आणि संपूर्ण व्यासपीठ, कोलार समाजाच्या जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी आणि पुरुष, दरवर्षी हा कार्यक्रम होतो आणि कुठलाही कार्यक्रम दरवर्षी सातत्याने घेणं हे किती जोखमीचं आणि मेहनतीचं असतं हे जेव्हा एक कार्यकर्ता म्हणून मी कुठला कार्यक्रम घेते त्यामुळे त्याची जाणीव होते. त्यामुळे मी सर्वप्रथम कोलार समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करते. अखिल भारतीय होलार समाज जरी तुम्ही म्हटलंय तरी सगळी नावं ही माझ्या भागातली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. म्हणून त्या सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा आज अखिल भारतीय स्तरावर माझ्या भागातले सर्व होलार समाजाचे कार्यकर्ते काम करतात. मोठे मोठे काम करून त्यांचा समाज वरती आणण्याचा किंवा समाजाला कुठेतरी दिशा देण्याचं काम आज माझा कार्यकर्ता करतो याचा खरोखरच अभिमान वाटतो. जावीर साहेब एक आता खंत व्यक्त होते की पूर्ण व्यासपीठ हे पुरुषांनी भरलंय. आज ताई आलाय, पुढच्या वर्षी या व्यासपीठावर पण आरक्षण निर्माण करा आणि तुमच्याच महिलांना या भागामध्ये बसण्याचं स्थान निर्माण करा एवढीच एक मी आशा व्यक्त करते. महिलांना स्थान द्या सगळ्याच क्षेत्रात. आज मी इथे सत्कार झाले, कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, आमच्याच भागातील अमृता तुमच्यामध्ये असेल डॉक्टर आहे, सगळ्या स्तरातील तुमच्याही समाजामध्ये लोक आहेत. सगळ्यांना स्थान द्या, महिलांना चांगलं उंचीचं स्थान द्या एवढंच मी या निमित्ताने सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या समाजाची कार्यकर्त्या स्मिता राजेंद्र भडगे हे भारतीय जनता पक्षाच्या महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहेत शहराचे. त्यांनाही मंचावर येण्याची विनंती करतो. समाज संघटनेच्या वतीने आयोजित वधूवर पालक परिचय मेळावा प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले समाजाचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट किरण जावीर सर, पारसे, सर्वच समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते, जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आत्ताच पालकमंत्र्यांनी येऊन या ठिकाणी अतिशय सुंदर असं भाषण केलं. जरा सुंदर म्हणण्यापेक्षा समाजातल्या ज्या उणिवा आहेत, ज्या नेहमी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अडचणीत पडतात, त्याच्यावर कशी मात केली पाहिजे, समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या कशा प्रकारे त्याचं निराकरण होईल, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून त्या ठिकाणी गेले. म्हणजे बापट साहेबांनी फक्त भाषण केलं आणि निघून गेले अशातले ते नेते नाही आहेत. हे सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहिती पण आहे आणि मी पुन्हा एकदा त्याची जाणीव करून देतो. मी आतापर्यंत जे नेते पाहिले त्याच्यामधला एकमेव असा नेता आहे की तो तुम्हाला म्हणतो की तुम्ही माझ्याकडे या आणि कामं करून घ्या. म्हणजे लोकांना नुसतं बोलवतात, कार्यक्रम होतात आणि नेते निघून जातात. असं न करता की बाबा मी या
भागातलं प्रतिनिधित्व करतो. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, या महाराष्ट्राचा मी मंत्री आहे, म्हणून माझं काहीतरी कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली आणि तशा पद्धतीने भाषण करून गेले. आता आपली सुद्धा जबाबदारी आहे, म्हणजे समस्या समाजाच्या काय आहेत त्या जर पूर्ण करून घ्यायच्या असतील तर आपलं फॉलोअप असणं खूप गरजेचं आहे. त्यांनी त्या ठिकाणी आपलं सांगून गेलेलं आहे. म्हणजे वॉर्ड लेवलला असेल, प्रभाग लेवलला असेल, आम्ही आपला लाईट, पाणी, रस्ते ही कामं आम्ही करत असतो. समाज मंदिर करायचंय, समाज मंदिर नक्कीच करायचंय. या सगळ्या गोष्टी पूर्ण करत असताना मला फक्त एकाच गोष्टीची पुन्हा एकदा आपल्याला जाणीव करून द्यायची की वर्षातनं एकदा वधूवर परिचय मेळावा न होता समाजाला खऱ्या अर्थानं ज्या गोष्टींची गरज आहे, रोजगाराच्या संदर्भामध्ये असेल, शिक्षणाच्या संदर्भामध्ये असेल, म्हणजे मला माहिती आहे, कारण मी ज्या समाजामध्ये माझा जन्म झालाय त्या समाजाचा मी महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे. त्या समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या फक्त लग्न, वधूवर परिचय मेळावा यातनं सुटत नाहीत असं मला जेव्हा जाणीव झाली तेव्हा मी वेगवेगळ्या प्रकारे समाजाला काम करण्यासाठी उद्युक्त केलं. समाजातल्या अनेक प्रतिनिधी, म्हणजे आता मी बघितलं की एअर इंडियामध्ये निवृत्त झालेले जे अधिकारी आहेत ते समाजासाठी पुढे येतात. अनेक उद्योजक आहेत, साहेब माळशिरसवरून आलेले आहेत, कर्नाटक गुलबर्गामधून काही लोक आलेले आहेत. परंतु मला या ठिकाणी मुद्दाम आवर्जून सांगायचं आहे की समाजातला साधा काम करणारा कामगार, उद्योजक, व्यावसायिक यांनी समाजाचं जो देणं लागतो त्यासाठी समाजाला जे काय पाहिजे त्यासाठी त्यांनी पुढे यायला पाहिजे. कारण मला माहिती आहे की माझ्या समाजामध्ये रिटायर झाल्यानंतर लोक समाजाचं काम करायला येतात. म्हणजे मला माहिती आहे, कारण मागासवर्गीयांच्या समाजाच्या संघटनेमध्ये, आणि हे खरं पण आहे की बाबा काही ठिकाणी काम करत असताना शासकीय अधिकारी म्हणून असतो त्यावेळी त्याची अडचण असते की कसं काय समाजाचं काम करायचं, बाकीचे अधिकारी आपल्याला काय करतील, या सगळ्या गोष्टी थोड्याशा असतात मला माहिती आहे. परंतु ज्या समाजामध्ये आपण आपला जन्म झालाय त्या समाजाचं जर आपण काही कर्तव्य पूर्ण करायचं असेल तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण समाजाच्या कामासाठी पुढे यायला पाहिजे. मी माझ्या समाजाचा कार्यक्रम घेत असताना जसं तुमच्या समाजामध्ये कोण जेवणाचा संपूर्ण खर्च करतं, कोण हॉलचा खर्च करतं, कोण प्रवासाची काय साधनं, अशा अनेक प्रकारे लोक मदत करत असतात. परंतु समाजातल्या तळागाळातला माणूस असेल, उच्च असेल, तरी प्रत्येकाने समाजाच्या हितासाठी जास्तीत जास्त झोकून दिलं पाहिजे असं मला वाटतं. मी दुसरं वर्ष या ठिकाणी आहे की ह्याच हॉलमध्ये येतो. गणेश कला क्रीडा मंच मध्ये त्याची कॅपॅसिटी 2600 लोक बसल्याशिवाय पूर्ण होत नाही. अशा ठिकाणी पुढच्या वेळी तुमचा समाजाचा मेळावा व्हायला पाहिजे, कारण समाजाचं एकत्रीकरण पण महत्वाचं आहे. कारण मला माहिती आहे की मागासवर्गीय समाजाने एकत्र आल्याशिवाय काही मिळत नाही आणि त्यासाठी संख्या खूप महत्वाची आहे. कारण संख्या जर आपली कमी दिसली तर समोरचा त्याचा गैरफायदा घेतो आणि तर तसं जर व्हायचं नसेल तर आपल्या समाजाची पुढच्या वेळेचा जो मेळावा आहे तो गणेश कला क्रीडा मंचमध्ये 2-3 हजार लोकांचा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण मी बघतोय की प्रत्येक समाजामध्ये अडचणी असतात, त्या पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी, आता बापटसाहेब आता म्हटले तेव्हा माझा पहिलाच कार्यक्रम त्यांना जर तुम्ही भेटले पुढच्या म्हटले की साहेब आम्ही आता या कार्यक्रमात 1,500-2 हजार लोक येत होतो पण आम्ही 3,000-4,000 लोकांचा मेळावा आम्ही त्या ठिकाणी आपण आम्हाला राजकीय लोकांना हेच पाहिजे की तुमच्या समाजाची किती ताकद आहे. एक प्रामाणिकपणे सांगतो की राजकारणामध्ये संख्येला खूप महत्व असतं. आपण जेवढी जास्त ताकद दाखवू तेवढी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपली कामं असतात. मी जास्त वेळ घेणार नाही कारण बापट साहेबांनी मला सांगितलंय की जो महत्वाचा गोड कार्यक्रम आहे की मुलाला मुलगी म्हणजे वधूवर परिचय मेळावा होणार आहे. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी टाकतो. वॉर्ड लेवलला असेल त्या भागामध्ये कुठली कामं असतील आम्हाला अर्धरात्री कधी आवाज द्या, आम्ही आपल्यासाठी तत्पर आहोत. मी आपले आभार नाही मानत, मी आपल्या कृतज्ञतेमध्ये राहू शकतो. धन्यवाद. 2 सत्कार या ठिकाणी होत आहे. आजच्या सगळ्या कार्यक्रमात चहापानाची जी व्यवस्था केली ती राजेंद्र जाधव त्यांचा सत्कार माननीय वकील साहेबांनी करावा. आजच्या सगळ्या चहापानाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. दुसरे जे आजच्या सगळ्या भोजनाची व्यवस्था केली दत्त महाराज जाधव यांचा सत्कार या ठिकाणी होतो. मी त्या दोघांनाही विनंती करतो की यांनी वकील साहेबांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. माननीय दत्त महाराज जेवणाच्या व्यवस्थेत दिसतात बहुतेक.
राजेंद्र जाधव हे फुरसुंगीला असतात. या ठिकाणी सगळी त्यांनी व्यवस्था केलेली आहे, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आज महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरात या सगळ्या ठिकाणून वधूवर पालक या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा हा लगेचचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आता उद्घाटनाचा कार्यक्रम दत्त महाराज आलेत का ते व्यवस्थित जेवणाच्या व्यवस्थित नंतरच्या कार्यक्रमात करू शकतात. 3 वाजता आपला हा समारोपाचा कार्यक्रम होणार. आता प्रमुख कार्यक्रम होईल 3 वाजता. माननीय दिलीप कांबळे या ठिकाणी कार्यक्रमाला आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली पुढचा समारोपाचा कार्यक्रम 3 वाजता होणार आहे. दरम्यानच्या काळात आज अतिशय चांगला सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. खूप मोठ्या संख्येने वधूवर पालक या ठिकाणी आलेले आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आता हा वधूवर पालक मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय. मान्यवरांना मी समोर बसण्याची विनंती करतो. वधूवर पालक मेळावा सुरू होतो. धन्यवाद.